नमस्कार. खबरबातच्या खास बातमध्ये मी विजय पवार आपलं मनपूर्वक स्वागत करतो आहे. मित्रांनो, आजचे आपली ही खबरबातची मेजवानी एका विशेष व्यक्तीसह आपण घेऊन आलेलो आहोत. आपले सर्वांचे लाडके आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत, जे आपल्या पनवेलच्या समस्या, रायगडकरांच्या समस्या विधानसभेमध्ये पोटतिडकीने मांडत आहेत आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. विचारूया, करूया त्यांच्याशी चर्चा. सर, खबरबातच्या खास बातमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. सर, विधानसभेमध्ये तुमची आता ही दुसरी टर्म आहे. पहिली टर्म तुम्ही उपभोगली, त्यावेळेलासुद्धा तुम्ही एका सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून तिथे गेलेला होतात. यावेळेलासुद्धा तुम्ही एक सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून तिथे तुम्ही काम करत आहात. लोकांच्या बऱ्याच अपेक्षा तुमच्याकडून वाढलेल्या आहेत. ह्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करत असताना लोकांना तुम्ही काय सांगाल? खरं तर मला पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या आमच्या मतदारांचे आभार मानायचे आहेत की ज्यांच्यामुळे मला विधानसभेमध्ये जायची संधी मुळात मिळालेली आहे. आणि रायगड जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यामधील सगळे आमचे जे शुभचिंतक आहेत, सगळे जे ज्येष्ठ आहेत, त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद आहेच. एका विशिष्ट परिस्थितीमध्ये टोलच्या मुद्द्यावर विशेषतः मला काँग्रेस पक्षाचा त्याग करावा लागला. आणि हा त्याग करत असताना त्यावेळेला निवडणूक लढवावी हे काही मनामध्ये नव्हतं. बरोबर. पण कार्यकर्त्यांचा रेटा होता की तुम्ही निवडणूक लढवलीच पाहिजे. बरोबर. आणि मग निवडणूक लढवत असताना त्यावेळेला काँग्रेसकडून टोलचा मुद्दा जिवंत ठेवून निवडणूक लढवू शकत नाही आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवू शकत नाही आणि मग निवडणूक न लढवणं योग्य या मताचा मी होतो. आणि मग लोकांनी ज्या वेळेला आग्रह धरला आणि त्यानंतर सर्वंकष आमच्या सगळ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्यासोबत विचार केला, त्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करावा असा निर्णय त्यावेळेला आम्ही घेतला. खरं तर त्यावेळेला भारतीय जनता पक्ष काही सत्तेत नव्हता, काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये होता. पण भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते मुंडे साहेब यांनी टोलमधून ही महाराष्ट्राला मुक्तता देऊ या दृष्टिकोनातून सुतोवाच केलेलं होतं. ज्या वेळेला कुठल्या पक्षात प्रवेश करावा अशा पद्धतीची चर्चा झाली, भारतीय जनता पक्षाच्याकडून आम्हाला ठामपणानं आश्वासन मिळालं की हा टोलचा मुद्दा तुमचा आम्ही सोडू, स्थानिक लोकांना टोलमधून मुक्तता करण्याचं तुमचं या ठिकाणी जे उद्दिष्ट आहे त्यामध्ये आम्ही तुम्हाला सहकार्य करू. अशा पद्धतीचं ठाम त्यांच्याकडून आश्वासन मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश करायचं ठरवलं. सुदैव आहे की भारतीय जनता पक्ष सत्तेत आलेला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं काम किंवा त्यांच्या कडून देशाला असलेल्या, महाराष्ट्राला असे अपेक्षा, यामुळे या राज्यातल्या बहुतांश मतदारसंघांनी त्यांच्या नेतृत्वाखालच्या भारतीय जनता पक्षावरती मग गडकरी साहेब असतील, देवेंद्र फडणवीसजी असतील, तावडे साहेब, सुधीर मुनगंटीवार साहेब, पंकजाताई यांच्यापासून सर्व जे ज्येष्ठ नेते आहेत या सगळ्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवला आणि भारतीय जनता पक्षाला निवडून दिले. माझ्यासारख्याला मनापासून आनंद आहे की निवडून आल्याच्या नंतर ज्या टोलच्या मुद्द्यावरती मी राजीनामा आमदारकीचा दिला आणि त्यानंतर पक्ष त्याग करावा लागला, त्या टोलच्या मुद्द्यावरती पक्षानं माझी पूर्णपणानं साथ दिली. आजही कोर्टामध्ये कॉन्ट्रॅक्टर भांडतोय की या टोलच्या मुद्द्यावरती आम्हाला या ठिकाणी कॉम्पेन्सेशन दिलं जात नाही आहे, त्यामुळे आम्हाला टोल चालू ठेवायची परवानगी द्या. आणि कोर्टामध्ये राज्य शासन जी आमची भूमिका आहे आणि आता राज्य सरकारची जी भूमिका बनली आहे की नव्यानं कुठल्याही रस्त्यावरती आम्ही टोल लावणार नाही. त्यामुळे आता जे टोल नव्यानं सुरू झालेले होते असे बरेचसे टोल त्यांनी बंद करायचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाच्या पाठीशी सरकार ठामपणानं उभं आहे. निश्चितपणाने याचा सगळ्याचा आनंद आहे आणि त्यामुळे या दुसऱ्या टर्मची सुरुवात जी झालेली आहे तीच एका चांगल्या मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून उपयुक्त अशा निर्णयानं झाली आहे. अनेक प्रश्न धसास लावण्याचा गेल्या टर्ममध्ये प्रयत्न केला आहे, काही संकल्प पूर्ण झाले. आता काही जे म्हणजे ज्याच्यामध्ये शासकीय रुग्णालय असेल, कोर्टाची इमारत असेल, क्रीडा संकुल असेल, प्रशासकीय संकुल आहे ज्याच्या कामांना सुरुवात झाली आहे. आता ही लवकरात लवकर पूर्णत्वास नेणं आणि नवीन प्रश्नांना हात लावणं या दृष्टिकोनातून या टर्मकडे मी पाहतोय. सर, हे सगळे प्रश्न तुम्ही निश्चितपणे सोडवणारच आहात तुम्ही, कारण तुमच्यासमोर तो अजेंडा तुम्ही ठेवलेला आहात तुमच्या ह्या टर्ममध्ये सगळ्या पद्धतीने. जेव्हा तुम्ही पहिले आमदार होतात, पहिल्या टर्मचे आमदार होतात, त्यावेळेला काँग्रेस पक्षाचं तुम्ही नेतृत्व पनवेलमधून करत होतात. ते काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून तुम्हाला लोकांनी निवडून दिलं आणि त्यावेळेसुद्धा तो सत्ताधारी पक्ष होता. आत्ता तुम्हाला
टोल प्रश्न आला, टोलच्या प्रश्नावरती तुम्ही राजीनामा दिलात आणि तुम्ही भाजपामध्ये प्रवेश केला. तर तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की आम्हाला भाजपाने तसं आश्वासन दिलं होतं. निश्चितपणे ते आश्वासन दिलं, ते आश्वासन पूर्ण केलेलं आहात तुम्ही. आत्तासुद्धा तुम्ही आमदार आहात, त्यावेळेला तो सत्ताधारी पक्ष, आत्तासुद्धा सत्ताधारी पक्षाचे तुम्ही आमदार आहात. ह्या दोन्ही पक्षाच्या कार्यपद्धती तुम्ही अनुभवलेल्या आहेत, जवळून अनुभवलेल्या आहेत. तुम्ही विधानसभेमध्ये बोललेले आहात, तारांकित प्रश्न मांडलेले आहेत. या दोन्ही पक्षाच्या कार्यपद्धतीमध्ये तुम्हाला काय तफावत आढळते किंवा काय तुम्हाला कसं वाटतं ह्या पक्षाच्या कार्यपद्धतीमध्ये? मुळात काँग्रेस पक्ष म्हणून या राज्यामध्ये जवळपास म्हणजे ज्या वेळेपासून महाराष्ट्राच्या विधानसभा किंवा महाराष्ट्र राज्य स्वतंत्र झालं तेव्हापासून ते 95 सालापर्यंत मधला थोडासा पुलोदचा कारभार वगळला तर सातत्यानं काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये राहिलेला आहे. काँग्रेसच्या बरोबरनं काही वेळेला तात्कालिक आघाड्या झाल्या असतील. 95 ते 99 या 4 वर्षासाठी युतीचं सरकार या ठिकाणी महाराष्ट्र सत्तेवर होतं. हा कालावधी आणि थोडासा पुलोदचा कालावधी जर वगळला तर सर्व काळ काँग्रेस पक्ष इथे सत्तेमध्ये राहिलेला आहे. आणि त्यामुळे काँग्रेस पक्षानं वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांचं नेतृत्व या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रदेशामध्ये केलेलं आहे. लोकांच्या प्रश्नाची काँग्रेस पक्षाला पहिल्यापासून तिथं जाण होती. दुर्दैवानं अलीकडच्या काळामध्ये एक पद्धतीचं शिथिलपणा या ठिकाणी आलेला होता काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांमध्ये. अनेक उपकारक अशा पद्धतीच्या योजना काँग्रेस सरकारनं आणल्या, पण त्याच्या अंमलबजावणीच्या बाबतीत जो आग्रह असायला पाहिजे, कारण लोकांच्या दृष्टिकोनातून काही प्रश्न हे दीर्घकाळ प्रलंबित आहे, ते सुटणं आवश्यक आहे. या बाबतीमध्ये काँग्रेस पक्षाची भूमिका ही सुस्पष्ट नव्हती आणि अंमलबजावणीच्या बाबतीत त्याहीपेक्षा जास्त आनंद होता. शासकीय अधिकाऱ्यांना एकीकडं काँग्रेसच्या मंत्र्यांची नाडी, काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची नाडी गवसल्यासारखं होतं आणि त्यामुळे एका मर्यादेच्या पलीकडं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्री रेटणार नाहीत अशा अपेक्षेनं काम करत होते. जनतेच्या मागण्यांच्याकडे सरकारी अधिकारी, शासकीय अधिकारी दुर्लक्ष करत होते. आता या संदर्भामध्ये वारंवार या ठिकाणी आवाज उठून सुद्धा विरोधी पक्ष म्हणून त्यावेळेला भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, अन्य वेगवेगळ्या पक्षांनी आवाज उठून सुद्धा त्यावेळेला कामं करण्याच्या बाबतीमधल्या वेगामध्ये काही बदल येत नव्हता. आता भारतीय जनता पक्ष म्हणून ज्या वेळेला सत्तेमध्ये आलो, ज्याच्यामध्ये 122 जागांसह भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये आहे, तर त्यावेळेला निश्चितपणानं सत्तेच्या विरोधात राहिल्यामुळे जनतेचे प्रश्न काय आहेत, जनतेला कामाची डिलिव्हरी काय स्पीडनं अपेक्षित आहे, यासाठीच्या लोकांच्या भावना या भाजपच्या लोकप्रतिनिधींना पूर्णपणानं माहिती आहे. आणि त्यामुळे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अन्य ज्येष्ठ मंत्री असतील, यांना याची पूर्णपणानं कल्पना आहे. ठीक आहे, मंत्री म्हणून काम करण्याचा त्यांचा अनुभव खूप नसेल त्या ठिकाणी, पण मंत्री म्हणून काम करण्याचा अनुभव जरी नसला तरी लोकांना काय अपेक्षित आहे त्याचे रिझल्ट द्यायला सुरुवात झाली पाहिजे, केली पाहिजे, याची जाणीव मंत्र्यांना आहे. आपण जनतेच्या प्रश्नांशी बांधील आहोत हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सुस्पष्टपणानं माहिती आहे. मुळात भारतीय जनता पक्षामध्ये एकमेकांना सन्मान, संघटनेचा सन्मान, संघटनेला सर्वोच्च पदावरती ठेवणं या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये पूर्ण सुस्पष्टता आहे. संघटनेला खूप महत्त्व दिलं जातं. एखाद्या कार्यकर्त्याला घडवायचं तर तो आपोआप घडणार नाही, त्याचं प्रशिक्षण झालं पाहिजे. विचारांच्या आधारावरती आपण आपल्या लढाया लढल्या पाहिजेत, हे भारतीय जनता पक्षाचं आधीपासूनचं तत्त्व आहे. संघाच्या परिवारातले या वेगवेगळ्या संघटना आहेत, त्याच्यामध्ये राजकीय संघटना म्हणून भारतीय जनता पक्ष काम करतो. तर भारतीय जनता पक्षानं लोकांच्या प्रश्नांची बांधिलकी तोडता कामा नये या भावनेतून सगळे मंत्री काम करतायत. त्यांचा सातत्यानं आढावा घेतला जातो. आम्ही आमदार म्हणून ज्या वेळेला काम करतोय, आता विधानसभेमध्ये आता हे जे अधिवेशन आहे, प्रत्येक तासाला आमच्या आमदारांची विधानसभेमध्ये 7-8 आमदारांचे ग्रुप बनवून हजेरी घेतली जाते. याच्यामध्ये मंत्र्यांचाही समावेश आहे. मंत्रीसुद्धा त्या हजेरी पत्रकावरती सह्या करतायत. एक शिस्तबद्ध असा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची यापूर्वी कधी परिचय असायचा काही फार योग आला नाही या कार्यपद्धतीचा, तो मला या निमित्तानं आला आणि आनंद आहे की या पक्षामध्ये जिथं मी स्वतः विशेषतः शिस्तीचा भोक्ता आहे आणि त्यामुळे माझ्यासहित जे कार्यकर्ते शिस्तबद्ध पद्धतीनं काम करायला उत्सुक आहेत, केलेल्या कामाचं तुम्हाला या ठिकाणी श्रेय मिळालं पाहिजे, केलेल्या कामाचा आपण कामाच्या रूपानं, यशाच्या रूपानं मोबदला मिळाला पाहिजे, ही अपेक्षा इथं पूर्ण होऊ शकते असा विश्वास आहे. इथं गॉडफादर कोणी असायची आवश्यकता नाही, इथं मला दिल्लीमध्ये फार जायची आवश्यकता नाही आहे. आणि त्याचबरोबरीनं या ठिकाणी पक्ष संघटना म्हणून काम करत असताना त्या ठिकाणी पक्षाच्या विषयी नितांत आदर
असलेली अशा पद्धतीची संघटना आहे. त्यामुळे निश्चितच या भारतीय जनता पक्षामध्ये असल्याचा मला आनंद आहे. सर, अच्छे दिन हा जो शब्द ज्या वेळेला प्रचलित झाला, जेव्हा आपली निवडणुका सगळी समोर आली त्यावेळेला मोदी साहेबांनी अच्छे दिन आएंगे असं जरूर सांगितलं होतं. आज लोक जेव्हा विचार करतायत की निवडणुका होऊन आणि मोदी सरकार स्थापन होऊन, मला वाटतं हा फार कालावधी झालेला नाही, मला एक 7-8 महिन्याचा कालावधी फक्त पूर्ण पुढे गेलेला आहे. लोकांच्या अपेक्षा एवढ्या वाढल्यात अच्छे दिनमध्ये. लोक म्हणतात लगेच आम्हाला अच्छे दिन पाहिजे. तर हे अच्छे दिन लगेच येऊ शकतील का, याबद्दल तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगू शकाल? खरं तर अच्छे दिन याचा अर्थ असा आहे की आजवर आम्हाला दैनंदिन जीवनामध्ये जो अनुभव येत होता, या अनुभवामध्ये आमचा बदल येत आमचं दैनंदिन जीवन अधिक सुकर झालं पाहिजे. आमची सरकारवरची डिपेंडन्सी म्हणजे अवलंबितता ही कमीत कमी झाली पाहिजे आणि आम्हाला आमच्या पायावरती चांगल्या पद्धतीने उभं राहिलं पाहिजे. बरोबर. या दृष्टिकोनातून सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला देशभरामध्ये प्रचारसभा झाल्या आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हे अच्छे दिन आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू. या देशातले जे वेगवेगळ्या पद्धतीचे जे प्रश्न आहेत, या देशामध्ये जे प्रश्न आहेत वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत. काही अतिशय जटिल आहेत समस्या, काही या ठिकाणी काही धोरणांच्या अंमलबजावणीतून सुटू शकणार आहेत आणि काही समस्या अशा आहेत की ज्याच्यामध्ये त्या सरकारच्या माध्यमातून अवलंबलेल्या धोरणाला शासकीय अधिकाऱ्यांचा प्रतिसाद आणि जनतेचाही तितकाच प्रतिसाद त्याच्यासाठी आवश्यक आहे. बरोबर. आज नरेंद्र मोदी सरकारनं जी आश्वासनं दिलेली आहेत त्याच्यापैकी पूर्ण जी झाली नाहीत त्यावरती विरोधक आणि काही प्रमाणात मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी ओरडा होतोय. काही ठिकाणी नागरिकांमध्ये सुद्धा संभ्रम पसरतो आणि मग त्यातून आपण म्हणताय तशा पद्धतीची ओरड आहे. मला असं वाटतं की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या देशाच्या सरकारनं खूप चांगली पावलं टाकायला सुरुवात केली. सुदैव आहे महाराष्ट्राचं की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि घटक पक्षांचं सरकार आलेलं आहे आणि त्यामुळे जे केंद्र सरकारला अभिप्रेत आहे ते देण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारसुद्धा प्रयत्न करते. म्हणजे केंद्र सरकारनं ठरवलं मेक इन इंडिया आपण राबवूया, राज्य सरकारने ठरवलं मेक इन महाराष्ट्रसुद्धा आपण राबवायचं. बरोबर. केंद्र सरकारनं ठरवलं की आपल्याला चांगल्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत, यासाठी महाराष्ट्र सरकारनं सेवा हमी कायदा आणला आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून या सगळ्या सेवा ज्या मिळण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला आम्हाला कित्येक कालावधी लागत असे त्याच्यासाठीचा कालावधी डिफाईन करून आता महाराष्ट्र सरकारनं सांगितलं की एवढ्या कालावधीत नाही मिळाला तर तुम्हाला त्याच्या विरोधात दाद मागता येईल. दाद मागणाऱ्यांना दाद नाही दिली तर दुसरे अपिली अधिकारी आहेत त्यांच्याकडे दाद मागता येईल. बरोबर. या गोष्टी मिळायला सुरुवात झाली. एकीकडे या देशामधली वर्षानुवर्ष चालत आलेली कार्यप्रणाली आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही आम्ही सुद्धा इतकं स्वतःला ॲडजस्ट करून घेतलं की खरी इफिशियन्सी काय हे सुद्धा तुम्ही आम्ही विसरून गेलेलो. ही कार्यप्रणाली सुधारण्याच्या दृष्टिकोनातून देशाच्या पंतप्रधानांनी कामाला सुरुवात केली. बरं, याच्यामध्ये तुमचा आमचा सहभाग नसताना आम्ही करू शकू का, तर ते शक्य नाही. आणि म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की त्यांनी MyGovernment.in नावाची एक वेबसाईट पोर्टल चालू केलं. त्याच्यात पद्धतीने राज्यामध्ये या ठिकाणी पोर्टल चालू केलं की लोकांच्या सूचना म्हणजे केवळ आम्ही सांगून तेच तुम्ही ऐकायचं. पंतप्रधान मन की बात सांगतात पण नुसतं मन की बात सांगत नाही, ते सांगतात की आपल्याला मुली वाचवल्या पाहिजेत. याच्यासाठी मुलींचा ज्यांना अभिमान आहे त्यांनी स्वतःचे फोटो सेल्फी काढून वेबसाईटवरती टाकले पाहिजे आणि लोकांनी सुरुवात केली द्यायला. देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं की गॅस सिलेंडरची सबसिडी ज्यांना सोडता येऊ शकते, जे अफोर्ड करू शकतात त्यांनी ती सोडावी. ती सोडायला लोकांनी सुरुवात केली. आमदार खासदारांना, असं नाही की सर्वसामान्य जनतेला आवाहन केलं, आमदार खासदारांना त्यांनी ते आवाहन केलेलं आहे आणि त्यामुळे त्या पद्धतीनं लोकांनी प्रतिसाद द्यायला आता त्याच्यामध्ये सुरुवात केलेली आहे. जे उद्योजक ज्यांना सरकारच्या धोरणावरती प्रभाव टाकण्यासाठी दिल्लीला बसणं योग्य असं वाटत होतं त्यांना त्यांनी बंद करून टाकलं की बाबा तुम्ही यापुढे आम्हाला भेटण्याची गरज नाही, तुमची काय कामं आहेत आम्हाला कळवा, सोडवण्याची जबाबदारी आमची आहे, पण आम्हाला भेटण्यासाठी तिष्ठत राहणं, सरकारी दप्तरांमध्ये दिवसभर फिरत राहणं हे बंद करून टाका. आज सगळ्यात महत्त्वाचं अशा पद्धतीनं लोकांच्या मनामध्ये असलेलं भयगंड काय आहे की माझं काम हे कुठला तरी प्रभाव टाकल्याशिवाय होणार नाही. हे बंद करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं टाकायला केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. राज्य सरकारनं आपल्या परीनं सुरुवात केलेली आहे. अनेक गोष्टी अजूनही आहेत की प्रशासकीय यंत्रणा अजूनही या आव्हानाला प्रतिसाद देत नाही. त्या ठिकाणी त्यांना खडसवण्याची आवश्यकता आहे. मला असं वाटतं की राज्यामध्ये तुम्ही पहा मुख्यमंत्र्यांच्याकडे स्वतःच्याकडे गृह खातं आहे.
या राज्यामध्ये जी प्रमुख खाती ज्याच्याशी लोकांचा दैनंदिन संबंध येतो याच्यामध्ये बदल करायला स्वयंस्फूर्तीनं, म्हणजे कुठेतरी दट्ट्या आला आणि मग बदलतोय असं नाही, स्वयंस्फूर्तीनं बदल करायला मानसिकता बदलली ही सुरुवात झालेली आहे. आणि त्याचा रिझल्ट काही गोष्टींच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसायला सुरुवात झाली, काही गोष्टींच्या बाबतीत कदाचित वेळ लागू शकेल. बरोबर. पण निश्चितच ही परिस्थिती बदलण्यासाठी सरकार सकारात्मक आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये नागरिकांनी सुद्धा मानसिकता बदलणं गरजेचं आहे. लोकांनाही याचा प्रतिसाद लोकांनी प्रतिसाद दिला तर लोकांनाही याचे पडसाद दिसायला सुरुवात होईल. सर, तुम्ही तुमचं राजकीय जे काही कारकीर्द आहे, तुम्ही मला वाटतं नगरसेवक पदापासून सुरुवात केली, म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही पनवेल नगर परिषद सेवक झालात, नंतर तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून तुमच्याकडे जे पद मिळालं आणि ह्या कालावधीपासून आज आमदार म्हणून तुमचे 2 वर्षाची टर्म जे आहे, पनवेलचा जो प्रश्न जे आहे सगळ्यात मोठा पनवेलकरांसाठी मोठा प्रश्न आहे की पनवेलची लोकसंख्या वाढते आहे, पनवेलची लोकसंख्या वाढते तसे पनवेल विस्तारच चाललेला आहे, नागरी समस्या वाढत चाललेल्या आहेत. म्हणून लोकांच्या अपेक्षा आहेत की पनवेल महानगरपालिका होणं फार गरजेचं आहे. त्या अनुषंगाने तुम्ही सुद्धा प्रयत्न केलेले आहेत. आज मला वाटतं तुम्ही नुकताच ते तारांकित प्रश्न विचारून ह्या पनवेल महानगरपालिकेविषयी तुम्ही सांगितलेलं होतं. हे भिजत घोंगडं जे आहे अजूनपर्यंतचं ते कधीपर्यंत पूर्ण होईल आणि त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता तुमच्या लेवलवरती? खरं तर पनवेल नगरपालिकेची हद्द जर आपण पाहिली तर पनवेल नगरपालिकेचं क्षेत्र हे अतिशय मर्यादित झालेलं आहे आणि पनवेल नगर परिषदेच्या भोवताच्या सगळ्या विभागामध्ये सिडकोच्या ताब्यामध्ये जागा आहे आणि त्यामुळे नगर परिषदेला स्वतःच्यासाठी काही गोष्टी डेव्हलप करायच्या असतील, उदाहरणार्थ मोठे बगीचे जर आपल्याला पनवेलमध्ये हवे आहेत, बरोबर, पाण्याच्या टाक्या आपल्याला बांधायच्या आहेत, पनवेलमध्ये आपल्याला बस डेपो बांधायचे आहेत, तर याच्यासाठी आपल्याकडं जागा ही फार कमी आहे. आणि मग या दृष्टिकोनातून पनवेल नगर परिषदेला काही डेव्हलप करायचं आहे. उदाहरणार्थ आणखीन एक मी सांगेन स्पेसिफिकली की पनवेलला झोपडपट्टी पुनर्वसन करायचं आहे. पनवेल नगरपालिकेकडे स्वतःची जागा नाही. मग अशा वेळेला पनवेलला हे सिडकोकडे मागावं लागतं आहे. सिडको या संदर्भामध्ये खूप कालावधी त्याच्यामध्ये विचार करण्यासाठी घेते. मग सिडकोचा विभाग तरी सुखी आहे का? तर सिडकोच्या विभागामध्ये सुद्धा अनेक समस्या आता उभ्या राहताना आपल्या दिसतात. पिण्याचा पाण्याचा प्रश्न, आता MJPच्याकडून आपण पाणी घेतोय, MJPची पाईपलाईन जीर्ण अवस्थेमध्ये आहे. उन्हाळ्यामध्ये तर ती लिकेज होत होती, आता पावसाळ्यात सुद्धा लिकेज व्हायला लागलेली आहे. त्यामुळे सातत्यानं पाणी पुरवठ्याच्या संदर्भातला ओरडा हा आपल्याला पनवेल शहरातून ऐकायला मिळतोय. नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली, कामोठा, खारघर, रोडपाली या सगळ्या भागामध्ये आज पिण्याचा पाण्याचा शॉर्टेज आहे. सातत्यानं दर आठवड्याला सिडकोवरती कुठल्या ना कुठल्या विभागातले आमचे कार्यकर्ते मोर्चे घेऊन जात आहेत आणि त्या विभागातल्या लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येसाठी त्या ठिकाणी आक्रमकतेनं या ठिकाणी अधिकाऱ्यांच्याकडे या ठिकाणी ठाण मांडून बसतात. हे किती काळ करत राहायचं? सिडकोला हे कळत नाही आहे का काय देण्याची आवश्यकता आहे? सिडको विभागामध्ये आजही आपण म्हणतो की रस्ते मोठे आहेत, रस्ते गटारं या गोष्टी त्या ठिकाणी आहेत, पण घनकचऱ्याचं व्यवस्थापन नाही. रस्ते फुटपाथ पनवेलमध्ये नसतील याच्या 10 पटीनं सिडको विभागामध्ये रस्त्यांवरती अतिक्रमण आहेत. सगळे बाजार त्यांचे रस्त्यावरती आहेत. म्हणजे त्यांच्याकडे सिडकोनं कुठेही भाजी मार्केट बांधलेलं नाही, सिडकोनं कुठेही मच्छी मार्केट बांधलेलं नाही, मटन मार्केट बांधलेलं नाही, सगळं रस्त्यावरती आहे. मग ह्या लोकांची तजवीज करायची व्यवस्था सिडकोची जबाबदारी आहे. सिडको का पार पाडत नाही आहे? सिडको विभाग आता कामोठ्यापासून, कळंबोलीपासून, खारघरपासून 2 लाखाच्या वरचे सगळे विभाग आहेत. ह्या सगळ्या विभागांनी त्यांची या ठिकाणी जी शारीरिक ही आहे क्षमता आहे ही राखण्याच्या दृष्टिकोनातून, आरोग्य राखण्याच्या दृष्टिकोनातून कितीसे पर्याय सिडको त्या ठिकाणी देते. एक सेंट्रल पार्क बांधला हे सगळं संपून गेलं का? नाही. कितीतरी मोठे खारघरचे सेक्टर्स आहेत, कळंबोली, कामोठा सगळ्या ठिकाणी हीच परिस्थिती आहे. नवीन पनवेल, खांदा कॉलनी, नवीन पनवेलमध्ये कितीतरी काळ आम्ही सिडकोच्याकडून ते मैदान, राजीव गांधी मैदान डेव्हलप करून मागतोय, तिथं तलाव सुशोभीकरण करून मागतोय, खांदा कॉलनीमध्ये एखादं मैदान असावं मागतोय. आता या मागण्या किती काळ करत राहायच्या सिडकोच्या अधिकाऱ्यांना त्याचं काही वाटेनासं झालं आणि म्हणून या पद्धतीची मागणी की आता या सगळ्या परिस्थितीवर जर मात करायची असेल तर सिडकोपासून या सगळ्या भागाच्या साठी लोकप्रतिनिधी ज्या ठिकाणी जे सिडकोच्या अधिकाऱ्यांवर वचक ठेवू शकतील, सिडकोचे कामचुकार अधिकारी आहेत त्यांना वटणीवर आणू शकतील, तर तिथे लोकप्रतिनिधी हवेत. म्हणून त्या ठिकाणी नगरपालिका, महानगरपालिका हवी. जर पनवेलपासून या सगळ्या विभागाची एक महानगरपालिका बनली तर या महानगरपालिकेला आपल्या रिसोर्सेसवरती ध्यान देता येईल, आपल्या सुविधांवरती लक्ष ठेवता येईल, नागरिकांना आपल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून अधिकाऱ्यांवरती अंकुश ठेवता येईल. म्हणून ही महानगरपालिका अशी आम्ही मागणी केली आहे, तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे, मुख्यमंत्र्यांना आम्ही आता निवेदन देणार आहोत आणि
या सगळ्याच्या माध्यमातून महानगरपालिका बनण्याची प्रक्रिया सुरू व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. जोपर्यंत ती सुरू होत नाही तोपर्यंत त्या यंत्रणांशी या ठिकाणी समन्वय साधून आवश्यक लागेल तिथं भांडून आम्ही हे प्रश्न सोडवण्यासाठी काम करत राहणार आहोत. पण या सगळ्यामध्ये एक सगळ्यात मोठं सोल्युशन जर काही निघू शकत असेल तर महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर ते होऊ शकतं असं मला वाटतंय आणि या दृष्टिकोनातून आम्ही सगळेच प्रयत्न करतो. सर, आता कुठपर्यंत आले म्हणजे महानगरपालिकेची प्रोसेस जी काही आहे ती कुठपर्यंत? नाही, महानगरपालिकेची नोटिफिकेशन ही खरं तर नव्या मुंबईच्या सोबतच त्या निघालेली होती. पण त्यावेळेला स्थानिक ग्रामस्थांचा राजकीय पक्षांचा त्याला विरोध होता आणि म्हणून त्यावेळेला ती नोटिफिकेशन निघायची थांबली. आता नव्यानंच त्याची नोटिफिकेशन पुन्हा एकदा काढावी लागेल आणि काढण्याच्या दृष्टिकोनातून कुठला एरिया त्याच्यामध्ये यावा या सगळ्याचा अभ्यास व्हावा लागेल. पण या दृष्टिकोनातून आता मागणी स्टेजलाच आम्ही आहोत. लवकरात लवकर या मागणीच्या दृष्टीने शासनानं अभ्यास करावा आणि अभ्यास करून मग त्या ठिकाणी निर्णय शासनानं घ्यावा अशी आमची इच्छा आहे. आणि या संदर्भात लवकरच आम्ही या शासनाला विनंती करणार की शासनानं हा अभ्यास करायला आणि या दृष्टीकोन आमच्या मागणीचा सकारात्मक विचार करायला सुरुवात करावी. सर, सध्या प्रकल्पग्रस्तांचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. प्रकल्पग्रस्त अजूनही काही लोकांना जर पाहिजे ती जागा मिळेल नाहीत, अजूनही प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या घेऊन प्रकल्पग्रस्त आंदोलनं करतायत. ह्या सगळ्यांचा समन्वय तुम्ही साधत आहात म्हणजे सरकार आणि प्रकल्पग्रस्त याच्या मध्यस्थी तुम्ही आहात. तुमच्याकडे प्रकल्पग्रस्त आशेने बघतायत की आम्हाला काहीतरी निश्चितपणे आमदार प्रशांत ठाकूर आम्हाला न्याय मिळवून देणार आहेत. तर आज हे प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावरती विचार करत असताना किंवा तुम्ही सभेमध्ये बोलत असताना हे प्रश्न निश्चितपणे सुटतील का किंवा प्रकल्पग्रस्तांनी ह्या प्रश्नांकडे कशा पद्धतीने पाहायला पाहिजे ह्या मुलाखतीच्या अनुषंगाने तुम्ही निश्चितपणे ह्या प्रकल्पग्रस्तांना सुद्धा सांगा. नाही, खरं तर मी स्वतः प्रकल्पग्रस्त आहे. सिडकोच्या माध्यमातून नव्या मुंबईचं निर्मिती झाली आणि नव्या मुंबईच्या निर्मितीसाठी 95 गावांच्या भोवतालची जमीन ही संपादित केली गेली आहे. दिवंगत लोकनेते दिवा पाटील साहेब यांचं खरं तर आपण सगळ्यांनीच त्यांच्याशी आयुष्यभर कृतज्ञ राहिलं पाहिजे की त्यांनी या भागामध्ये अनेक लढे उभारले. मुळात या परिसरामधल्या लोकांना जमिनीचा भाव जेव्हा कमी मिळत होता त्यावेळेला त्यांना वाढीव मोबदला मिळावा या दृष्टीने 12.5% विकसित जमीन देण्याच्या संदर्भामधला निर्णय झाला आणि राज्य सरकारनं तो सर्व राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी सुरुवात केली. आज देशभरामध्ये या मॉडेलला स्वीकृती मिळालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये या परिसराचे प्रश्न हळूहळू सुटत गेलेले आहेत. सुटत असताना सुद्धा काही लोकांच्या पेशन्सला मर्यादा आहेत. ज्या ठिकाणी सहनशक्ती त्यांची संपत आली आहे. सिडकोच्याकडून काही प्रश्नाच्या होते अजूनही दाद मिळत नाही. राज्य सरकार म्हणून या दृष्टिकोनातून बऱ्याच वेळा इंटरव्हेन करतं, सिडको स्ट्रीमलाईन करते. आज सिडकोचे MD संजय भाटिया जे असतील त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून या दृष्टिकोनातून काम होताना दिसते. पण लोकांना अपेक्षित असलेला वेग हा मात्र अद्याप येऊ शकलेला नाही. खरं तर कुठलाही राज्यातला प्रकल्प असला तर आज आपण पाहतो प्रकल्प एखादा येतोय म्हटल्यावर प्रकल्पाच्यासाठी जमीन द्यायला प्रकल्प जो बाधित होणार आहे तो प्रकल्पग्रस्त हा कधी त्या प्रकल्पाला जमीन द्यायला तयार होईल? ज्यावेळेला त्याला मनापासून वाटेल की माझ्या जमीन देण्यानं राष्ट्राच्या निर्माणामध्ये माझा हातभार लागेल, नंबर 1. आणि नंबर 2 की माझी ही जमीन देण्यामुळे माझं व्यक्तिशः काही नुकसान होणार नाही, सरकार माझ्या हिताची काळजी घेईल. बरोबर. जेव्हा या 2 गोष्टी साध्य होतील तेव्हा प्रकल्पग्रस्त जमीन द्यायला तयार होतील. आज सिडकोनी या भागामध्ये 70 सालापासून जमिनी या ठिकाणी ह्या केल्या, अधिग्रहित करायला सुरुवात केली. आजही जर सिडकोच्या काही जमिनींच्या बाबतीमधला मोबदला द्यायचा जर शिल्लक असेल तर नव्यानं येणारं विमानतळ असू द्या, नाही ना असू द्या, याच्यासाठी लोक जमीन द्यायला कसे तयार होतील? आणि त्यामुळे या दृष्टिकोनातून लोकांच्या सरकारकडून अपेक्षा आहे, सरकारच्या पक्षाच्या आमदारांकडून, लोकप्रतिनिधींच्याकडून अपेक्षा आहेत. आणि माझा प्रयत्न गेल्या 5 वर्षात हा सातत्यानं राहिला की हे प्रश्न त्यांच्याकडे मांडत राहावे, त्यांच्याकडून शासनाकडून याच्या बाबतीतला न्याय लवकरात लवकर पदरात पडावा या दृष्टीने गेल्या कालावधीमध्ये आम्ही काही प्रयत्न केलेले आहेत. रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली 2004 सालापासून याच्या संदर्भात पाठपुरावा सातत्यानं झाला आणि 2004 सालाच्या नंतर 2006 सालाच्या आसपास या सगळ्या प्रक्रियेला चांगला वेग आला. 12.5% वाटप वाढलं. 2010 साली गरजेपोटी बांधलेल्या घरांच्या संदर्भामध्ये आम्ही आंदोलन केलं. बराच काळ हा प्रश्न तसाच रेंगाळत राहिला आणि 2010 साली या संदर्भात अशोक चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना या संदर्भातला निर्णय झाला की गरजेपोटी बांधलेली घरं नियमित करावीत. आता ती घरं नियमित करण्याच्या संदर्भातली नियमावली मात्र ठरली नाही, पण निदान
जे सिडको मागत होती त्याला राज्य शासनाची संमती मिळाली. बरोबर. आता गरजेपोटी बांधलेली घरं नियमित करण्याच्या संदर्भात विचार सुरू झाला, पण त्याच्यामध्ये बराच काळ संदिग्धता राहिली. आता सिडकोनं पुन्हा त्याच्या संदर्भातला निर्णय केला की 2012 सालाच्या डिसेंबर महिन्यापर्यंत बांधलेली घरं आम्ही नियमित करू, बांधकामं आम्ही याच्या संदर्भातली नियमित करू. पण हे नियमित करत असताना त्याच्यामधल्या अद्यापही काही त्रुटी आहेत. या संदर्भात रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सिडकोशी चर्चा करतोय. क्लस्टर पॉलिसी सिडकोनं आणली आहे. क्लस्टर पॉलिसीच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांवर, स्थानिकांवर अन्याय होऊ नये याच्यासाठी सिडकोनं काही धोरणात्मक त्याच्यात बदल करण्याची आवश्यकता आहे. आम्ही मागणी करतोय. निश्चितपणानं सिडको या संदर्भामध्ये लवकरात लवकर निर्णय घेईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि जिथे सिडको निर्णय घ्यायला काम मागे पडते असे अनेक विषय आहेत, या सर्व निषेधांच्या बाबतीमध्ये राज्य शासनाकडे पाठपुरावा करायला आम्ही कमी पडणार नाही. सिडकोच्या मागे लागून या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याच्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करत राहणार. सर, आपली चर्चा ही अशीच चालू राहणार आहे. मित्रांनो, खबर बातमध्ये आपण आमदार प्रशांत ठाकूर साहेबांशी चर्चा करतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा खबर बात. पण त्या अगोदर घेऊया छोटासा ब्रेक. बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याचबरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSBची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSBचं कर्तव्य. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. काय बाबा, काका, मामा, आजोबा सगळे आजकाल खुश असतात, कारण आई, काकी, मामी, आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात. सोमवार व गुरुवार दुपारी 1:30 वाजता. वहिनी, तुम्ही नाराज होऊ नका. आम्हाला माहितीये तुम्हाला दुपारी 1:30 वाजता शक्य होत नाही, म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6 वाजता. चुकवू नयेच अशी खमंग मेजवानी. खबरबातच्या खास बातमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आपण चर्चा करतोय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 41व्या वाढदिवसाच्या अनुषंगाने. आपण त्यांची मुलाखत घेतोय. तुमचे सुद्धा बरेच प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये, माझ्याकडे सुद्धा बरेच प्रश्न आहेत. कारण आमदार प्रशांत ठाकूर साहेब हे आपल्या पनवेलचं नेतृत्व करत विधानसभेमध्ये गेले आहेत. आपले पनवेलचे अनेक प्रश्न ते विधानसभेमध्ये मांडतायत. विचारूया आपण त्यांना पुढचा प्रश्न. सर, मला सांगा की आज तुम्ही विधानसभेमध्ये आपलं अधिवेशन चालू आहे. अधिवेशन कालामध्ये तुम्ही पनवेलकरांसाठी अनेक तारांकित प्रश्न तुम्ही तिथे मांडलेले आहेत. पनवेलच्या अनेक समस्या घेऊन तिथे तुम्ही प्रश्न मांडलेले आहेत. या समस्या सोडवण्यामध्ये कोणकोणते प्रश्न तुम्ही मांडलेले आहेत आणि त्या अनुषंगाने तुम्हाला काय उत्तर मिळालेलं आहे? आम्ही प्रसारमाध्यमातून ऐकतोय की तुम्ही प्रश्न मांडताय, आम्ही वाचतोय, पण त्या भवनामध्ये नेमकं काय घडतंय याची माहिती आमच्या प्रेक्षकांना द्या. महाराष्ट्राचं विधिमंडळ म्हणजे ज्याच्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद हे दोन्ही सभागृह आहेत, ज्याच्यामध्ये विधानसभेच्या माध्यमातून राज्यातून लोकांनी निवडून दिलेले सदस्य त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात, जे 288 असतात आणि 289 प्रतिनिधी अँग्लो इंडियनमधून हे राज्यपाल त्या ठिकाणी त्याची नियुक्ती करत असतात. आणि महाराष्ट्राची विधान परिषद ज्याच्यामध्ये 78 सभासद असतात, पण ते काही आमदारांनी निवडून दिलेले, काही शिक्षकांनी निवडून दिलेले, काही पदवीधरांनी निवडून दिलेले, काही राज्यपालांनी नियुक्त केलेले असे प्रतिनिधी विधान परिषदेचं मध्ये प्रतिनिधित्व करतात. विधानसभा विधान परिषदेच्या माध्यमातून राज्यामधले आपले जे प्रश्न आहेत हे प्रश्न त्या राज्य सरकारच्याकडून सोडून घेण्याच्या दृष्टिकोनातून एक चांगलं असं एक व्यासपीठ आहे. आणि ज्यावेळेला मग हे अधिवेशन भरतं, मग त्याच्यामध्ये अधिवेशनामध्ये काही आयुधं म्हणजे वेगवेगळी आयुधं आहेत, ही शाब्दिक आयुधं असतात सगळी, ही संसदीय आयुधं आहेत. ही संसदीय आयुधं तुम्हाला वापरून तुमचे प्रश्न हे त्या ठिकाणी धसास लावण्याच्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. बरोबर. अनेक असे आमदार आहेत ज्यांनी या सदनाचं नेतृत्व केलं आहे. माझं सुदैव आहे की पनवेल विधानसभा मतदारसंघ ज्याचं प्रतिनिधित्व सन्माननीय दिवंगत लोकनेते दिवा पाटील साहेबांनी केले, ते विरोधी पक्षनेतेसुद्धा 5 वर्षासाठी राहिलेले होते. त्यांनी या विधानसभेमध्ये इतिहास घडवलेला आहे. रायगड जिल्ह्याचे दत्ता पाटील साहेब दिवंगत लोकनेते, त्यांनीसुद्धा अतिशय प्रभावीपणानं या विधानसभेच्या माध्यमातून आपली कारकीर्द घडवली. अभ्यासू आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. निश्चितच मी ज्या वेळेला पहिल्यांदा निवडून गेलो होते त्यावेळेला सगळ्यांनी माझ्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या की तुम्ही त्यांचं प्रतिनिधित्व, रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व तुम्ही करताय, म्हणजे तुम्ही दिवा पाटील साहेब, दत्ता पाटील साहेब यांचा वारसा पुढे तुम्हाला चालवायचा आहे.
आणि निश्चितच एक आव्हान होतं. पण माझं सुदैव आहे की खूप सहकार्य त्या ठिकाणी केलं जातं. कशा पद्धतीनं तुमचे प्रश्न उपस्थित केले जावेत, मग त्याच्यामध्ये तारांकित प्रश्न असेल, लक्षवेधी सूचना असतील, याच्या माध्यमातून तुमचे प्रश्न त्या ठिकाणी तुम्ही विचारणं, त्याची उत्तरं मिळवणं, वेगवेगळ्या विषयावरती अनुषंगून त्या ठिकाणी चर्चा घडत असतात. बरोबर. एखाद्या प्रस्ताव सत्तारूढ पक्षाचे कधी असतात, कधी विरोधी पक्षाचे प्रस्ताव असतात. अशी समान संधी याच्यामध्ये दोन्ही पक्षांना त्या ठिकाणी मिळत असते आणि त्यामध्ये तुम्ही तुमच्या मतदारसंघाचे आणि तुम्हाला ज्याच्यामध्ये राज्याच्या धोरणावरती फरक पडेल अशा पद्धतीचे तुमचे विचार मांडण्याचे साधारणतः लोकांची अपेक्षा असते, त्या ठिकाणी अपेक्षित असतं. आणि माझा प्रयत्न नेहमीच राहिलेला आहे की पनवेलसारखा आपला मतदारसंघ आहे, 2 पद्धतीनं मतदारसंघाकडे आपल्याला पाहता येईल. एक म्हणजे रायगड जिल्ह्याचा आपण भाग आहोत आणि दुसरं आपण नव्या मुंबईला खूप जवळचे आहोत. नव्या मुंबईला जवळ असल्यामुळे शहरीकरण खूप वेगानं आपल्या परिसराचं होतं. त्याच वेळेला ग्रामीण भागाचाही प्रश्न आहे. या अतिशय वेगानं बदल होण्यामुळे आपल्या मतदारसंघाला अन्य मतदारसंघाशी त्याची तुलना करून चालणार नाही, मी सातत्यानं सांगत आलो. बरोबर. रायगड जिल्ह्यामधले पनवेल आणि उरण तालुके इतके फास्ट डेव्हलपिंग नंबर 1 आणि दुसरं इतके प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत की ज्याची तुलना अन्य विभागाशी होऊ शकत नाही. कारण या भागामध्ये अन्य भागामध्ये आम्हाला प्रकल्प द्या असं कदाचित सांगितलं जात असेल, इथं प्रकल्प नको सांगण्याची पाळी आहे. इतके प्रकल्प येत आहेत कारण प्रकल्प बाधिताचं चांगलं पुनर्वसन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एखाद्या प्रकल्पाला स्वखुशीनं जमीन देण्यासाठी लोक तयार होत नाहीत. बरोबर. आणि अशा पद्धतीचं पुनर्वसन व्हावं या दृष्टिकोनातून आता राज्य सरकार सुद्धा काम करते. 5 पट मोबदला रस्ते किंवा अन्य प्रकल्पाच्यासाठी देण्याचं राज्य शासनानं आता मान्य केलं. मग आता आपल्या मतदारसंघामध्ये असलेले प्रश्न मांडण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला त्या ठिकाणी तारांकित प्रश्न, लक्षवेधी याच्या माध्यमातून जी संधी मिळते तिथं मी प्रयत्न करत राहतो. आज आपल्या पनवेल मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून महानगरपालिका व्हावी अशी मागणी, याचा मी तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. सिडकोच्या माध्यमातून सिडकोनं या परिसरामध्ये चांगल्या सोयीसुविधा दिल्या पाहिजेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सिडको विभागामध्ये खूप गंभीर झाला आहे, या संदर्भातला तारांकित प्रश्न मी तिथं उपस्थित केलेला आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेक सोयीसुविधा आपल्याला मिळण्याची आवश्यकता आहे, त्याच्या संदर्भातला तारांकित प्रश्न मी उपस्थित केलेला आहे. वाहतुकीच्या संदर्भानं पनवेल आणि परिसरामध्ये, खोपोली आणि परिसरामध्ये या ठिकाणी जो NH4 आहे ज्या ठिकाणी तो दुपदरीच राहिला आहे तो 4 पदरी झाला पाहिजे. अशा पद्धतीची मागणी ही दीर्घकाळापासून प्रलंबित आहे. MMRDAने टेंडर काढलं, ते शिल्लक राहिलं. MSRTCने आता टेंडर काढलं, ते पुन्हा रिकॉल करतायत. हा रस्ता लवकरात लवकर व्हावा या दृष्टिकोनातून तो प्रश्न उपस्थित केला आहे. मला एकनाथ शिंदे साहेबांनी आश्वस्त केलं की लवकरात लवकर त्या कामाला आपण सुरुवात करू, जेणेकरून खांदा कॉलनीच्या इथे आता जो बॉटलनेक होतोय आणि गाडी नदी पुलावरती जो बॉटलनेक होतोय हा बॉटलनेक लवकरात लवकर सोडवला जाईल अशा पद्धतीनं मला त्यांनी सांगितलं. बऱ्याच वेळा तुमचे तारांकित प्रश्न जे उपस्थित करायचे असतात यांना लेखी प्रश्नाला लेखी उत्तरं मिळतात, पण ते तोंडी विचारण्यासाठीची संधी मिळत नाही. आणि मग ही संधी मिळाली नाही तर मग या ठिकाणी आपल्याला अन्य मार्गाने तो प्रश्न पुन्हा उपस्थित करावा लागतो. पण त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सरकार आता आपलं आहे, त्या सरकारमध्ये आपण या ठिकाणी मंत्र्यांना आपली जर भूमिका पटवून सांगितलं तर निश्चितपणानं ते प्रतिसाद देतात आणि त्यामुळे तसा प्रतिसाद एकनाथ शिंदे साहेबांनी दिला आहे आणि लवकरात लवकर या कामाला सुद्धा सुरुवात होईल अशी मला अपेक्षा आहे. सर, पनवेलमध्ये रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ याचे तुम्ही अध्यक्ष आहात. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे तुम्ही सुद्धा अध्यक्ष आहात. म्हणजे एक कलात्मक दृष्टिकोन तुमच्याकडे तुम्ही निश्चितपणे लहानपणापासून जोपासत आलेला आहात. रामशेठ ठाकूर साहेबांनी सुद्धा तो तुमच्यामध्ये रुजवलेला आहे आणि म्हणूनच तो तुम्ही त्याचं आता वटवृक्ष करण्याच्या मार्गावरती तुम्ही आहात की तो तुम्ही मोठ्या पद्धतीने फैलावत आहे. नुकतीच इथे रामशेठ ठाकूर साहेब अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या माध्यमातून आपण इथे काव्य संध्येचं आयोजन केलं होतं. फार मोठ्या प्रमाणामध्ये इथे रायगड जिल्हा पातळीवरती आपण ती स्पर्धा घेतली. याच्या पलीकडे जाऊन अजून ती स्पर्धा मोठी होईल असं तुम्ही प्रयत्न करतात. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून तुम्ही अनेक उपक्रम राबवत आहात. हा जो तुमचा दृष्टिकोन आहे हा जोपासत असताना तुम्हाला नागरिकांना अजून काय द्यायचं आहे, काय काय तुम्हाला अजून तुमच्या मनामध्ये कल्पना आहेत त्या आम्हाला ह्या अनुषंगाने सांगा. आमदार म्हणून किंवा राजकीय कार्यकर्ता म्हणून आपण काम करत असताना आपल्याला आपला मतदारसंघ किंवा आपला तालुका, आपला जिल्हा, आपला विभाग हा विकसित व्हावा या उद्देशानं आपण काम करत असतो. आता हे काम करत असताना लोकांना काय अभिप्रेत आहे ते लोकांना या ठिकाणी कुठल्या मार्गाने प्रोत्साहित करण्याची आवश्यकता आहे हे जेव्हा आपण पाहतो तर त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की शासन म्हणून या ठिकाणी केवळ आपण जर शासनाकडून अपेक्षा व्यक्त केल्या तर त्या पूर्ण होऊ शकणार नाहीत. आणि म्हणून रामशेठ ठाकूर साहेबांनी या संदर्भामध्ये पुढाकार घेतला.
त्यावेळेला त्या परिसरामध्ये काम करत असणारे कार्यकर्ते, मग अरुण शेठ भगत असतील, महेंद्र घरत असतील किंवा अन्य सर्व सहकारी असतील, यांनी मिळून त्यावेळेला रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाची निर्मिती व्हावी अशा पद्धतीनं आग्रह धरला आणि त्यातून रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाची निर्मिती झाली. आणि आता गव्हाण भागामधून ज्या कामाला सुरुवात झाली ते काम आता तालुक्यात आणि तालुक्याच्या बाहेर जाऊन करण्याचा आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो आहे. ज्याच्यामध्ये आम्ही शैक्षणिक क्षेत्रात काम करतो आहे, आम्ही त्याच्याबरोबरनं क्रीडा क्षेत्रामध्ये काम करतो आहे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये ॲम्ब्युलन्स आम्ही लोकांना पुरवतो आहे, आरोग्य शिबिरांचं आम्ही आयोजन करत राहतो. आम्ही त्याचबरोबरीनं दिवाळी अंक स्पर्धेचं आयोजन करतो आहे. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून कबड्डी स्पर्धेचं आयोजन करतो. एक क्रीडा संकुल, आंतरराष्ट्रीय दर्जाचं असं क्रीडा संकुल आता उभं राहिलेलं आहे उलव्या नोडमध्ये आणि अनेक खेळाडू त्याच्यातून आता पुढे आता खेळाडू घडायला सुरुवात झाली. हे सगळं आपल्याला केवळ सरकारवरती अवलंबून न राहताही करता येईल याची जाणीव झाली. अख्खं क्रीडा संकुल उभं राहिलं, सर्वच्या सर्व एकही पैशाची सरकारी मदत न घेता रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली या क्रीडा संकुलाची आम्ही निर्मिती केलेली आहे. आणि खरोखर एक मनापासून अभिमान वाटतो. आता त्या संकुलाकडे जेव्हा जेव्हा अनेक मान्यवर भेटी देतात आणि ते त्याची जेव्हा प्रशंसा करतात, खरोखर मनापासून एक आनंद निर्माण होतो की अशा पद्धतीची एक वास्तू ही आपल्या इथं उभी राहिलेली आहे, त्याचा फायदा जास्तीत जास्त लोकांनी घेतला पाहिजे असंच एक भावना मनात असते. सर, आताच तुम्ही उल्लेख केलात की तुम्ही आरोग्य शिबिर राबवत असता आणि मला वाटतं हे महाआरोग्य शिबिर तुमच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने किंवा वाढदिवसानिमित्त हे दरवर्षी राबवलं जातं. यावर्षीसुद्धा हे आरोग्य शिबिर आपण राबवतो आहे. प्रत्येक वेळेला आरोग्य शिबिर राबवत असताना त्या आरोग्य शिबिरामध्ये नाविन्य काहीतरी असतं की रुग्णांना रुग्ण आपल्याकडे यावेत किंवा लोक आपल्याकडे यावेत, त्यांनी तपासून घ्यावं आणि त्यातून त्यांचे आरोग्याचे प्रश्न सुटावेत, हा तुमचा उद्देश आहेच. पण हे करत असताना तुम्ही प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने काहीतरी लोकांना देता येईल का, हा तुम्ही विचार करत असता. या आरोग्य शिबिरामध्ये आता 2 तारखेला आरोग्य शिबिर होणार आहे. या आरोग्य शिबिरामध्ये काय वैशिष्ट्य आरोग्य शिबिराचं आहे? खरं तर आपला वाढदिवस आपण साजरा करावा असं प्रत्येकाला वाटेल, पण तो महोत्सव व्हावा असं आपल्याला सगळ्यांनाच वाटणं काही योग्य भूमिका नाही. आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण उधळपट्टी पैशाची करावी हे चांगलं लक्षण असू शकत नाही. आणि म्हणून मग काय, वाढदिवस केवळ साजरा करायचा, गुच्छ घ्यायचे आणि थांबायचं असं करण्यापेक्षा आपण या माध्यमातून लोकांना काय देता येईल हा विचार करावा. या उद्देशानं आम्ही 2006 सालापासून आरोग्य शिबिर भरवायला सुरुवात केली. 2007 सालाचा एक खंड पडला, पण त्यानंतर सातत्यानं आम्ही आरोग्य शिबिराचं आयोजन दरवर्षी करत आलो. वाढदिवसाच्या दिवशी आपण काहीतरी लोकांना देतोय अशी भावना नाही, पण ते देणं आहे ही निश्चितपणा नाही, पण ते देत असताना आपण कोणतरी खूप मोठे दाते आहोत ही भावना मनामध्ये निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून ते वाढदिवसाच्या दिवशी न करता ज्याच्यामध्ये या परिसरामधल्या रुग्णांना एकत्रित येता यावं म्हणून ते जवळपासच्या रविवारी आम्ही करतो. डॉक्टर मंडळी जी पनवेल परिसरातली आहेत की ज्यांच्यावरती जनतेचा विश्वास आहे त्यांना याच्यात सहभागी होता यावं म्हणून रायगड मेडिकल असोसिएशन आहे, त्यांच्या सहयोगानंच हे शिबिर नेहमी यशस्वी होतं. मला त्यांचे सगळ्यांचे आभार मानले पाहिजेत. आता यावेळेला डॉक्टर डाकी, मंगेश डाकी त्याचे अध्यक्ष आहेत, पण सर्वच त्यांचे ज्येष्ठ सिनियर डॉक्टर्स पनवेलमध्ये अनेक वर्षानुवर्ष प्रॅक्टिस करणारे हे सगळे याच्यामध्ये आम्हाला सहभागी होऊन मदत करत असतात. आणि या माध्यमातून पनवेल तालुक्यातल्या सर्वसामान्य घरामधले ज्येष्ठ नागरिक आहेत, अनेक ग्रामस्थ आहेत की ज्यांना आपल्या आरोग्याची तपासणी करण्यासाठीचा वेळ नाही आहे, पैसे त्यांच्या खिशात नाही आहेत, त्यांना त्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी व्हावी क्रमांक 1. आणि काही थोडीफार औषधं आपल्याकडून देता यावीत. जर आरोग्य तपासणीमध्ये त्यांना कुठला तरी गंभीर आजार असेल तर त्याच्यामध्ये त्यांना काही सवलत देता येईल का, आमच्याकडून त्यांना सहकार्य करता येईल का, हे पाहण्याचा आमचा प्रयत्न असतो. जेणेकरून या तालुक्यामध्ये राहणारा नागरिक आहे, या तालुक्यामधल्या राहणाऱ्या नागरिकाच्या वैद्यकीय गरजांच्याकडे आम्ही लक्ष देऊ शकलो पाहिजे. वैद्यकीयदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या आपल्या तालुक्यातला माणूस हा फिट असला पाहिजे या दृष्टिकोनातून आमचे सगळे प्रयत्न असतात. आणि मला वाटतं की त्याच्यामध्ये लोकांचंही चांगलं सहकार्य आम्हाला मिळतं आहे. दरवर्षी 8,000पेक्षा जास्त लोक येऊन या शिबिरामध्ये आरोग्याची तपासणी करून घेतात. आम्ही त्यांना न्यायची आणायची व्यवस्था ही दरवर्षी आम्ही करत राहिलो आहे. आम्ही आमच्या खर्चानं हे सगळं सातत्यानं करत आलेलो आहोत. आणि रामशेठ ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं करत असताना दरवेळेला या सेवा अधिकाधिक निर्दोष कशा देता येतील. बरोबर, आपल्याला इथे शिबिरामध्ये आलेला माणूस प्रत्यक्ष घरी जाईपर्यंत त्याला चांगली सेवा आम्ही कशी देऊ शकू,
त्याची गैरसोय करून तुला आम्ही काहीतरी देतोय अशी भावना आमच्या मनामध्ये नाही. तो आम्हाला अहमभावाची भावना कुठे मनामध्ये राहायलाच नको. नाही, आम्हाला त्याला काहीतरी द्यायचंय आणि सोयी सुलभतेनं त्याला द्यायचंय, या दृष्टिकोनातून आमचा हा सगळा प्रयत्न आहे. या वेळेला सुद्धा हे सगळे परिसरात सगळे हॉस्पिटल्स आम्हाला सहकार्य करतायत. वेगवेगळ्या आरोग्य रोगांची तपासणी त्या ठिकाणी होणार आहे आणि यामध्ये 10,000पेक्षा जास्त लोक यावेळेला सहभागी होतील अशी तयारी सुरू सगळी झालेली आहे. त्याच्याप्रमाणे सर, प्रत्येक वाढदिवसाला तुम्ही नागरिकांना काहीतरी वेगळा संदेश देत असता. तुम्ही मित्रपरिवाराला तुम्ही काहीतरी वेगळं सांगत असता. मागच्या वेळेला तुम्ही सांगितलं होतं की मला पुष्पगुच्छ आणू नका. तेच पुष्पगुच्छाचे ऐवजी जे काही पैसे पुष्पगुच्छासाठी आपण वापरणार आहोत ती पुस्तकं आणा. ती पुस्तकं आपण शाळांना देऊया किंवा जे गरजू आहेत, जे ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयाला आपण दान करूया किंवा दिले जातील ती पुस्तकं. या वाढदिवसानिमित्त तुम्ही असं कुठली काही संकल्पना केलेली आहेत का, काही संकल्प केलेले आहेत का? असं असेल तर निश्चितपणे या आजच्या मुलाखतीच्या अनुषंगाने तुम्ही आम्हाला सांगितलं तर फार बरोबर होईल. माझं सातत्यानं या ठिकाणी सांगणं राहिलेलं आहे आमच्या सगळ्या शुभचिंतकांना की आपण एखाद्या दिवशी एखादा पुष्पगुच्छ एखाद्या माणसाला देऊ तर तो टवटवी देणारा असतो. 2-3 दिवस तो गुच्छ आपण निश्चितपणानं सांभाळून ठेवू शकतो. एकाच वेळेला हजाराच्या संख्येनं तुमच्याकडे ज्यावेळेला गुच्छ येतात आणि तुम्ही गुच्छ देताय आणि तुमच्याबरोबर शुभेच्छा देण्यासाठी एखाद्या व्यक्तीला मी गेलेलो आहे आणि मी मोकळ्या हातानं गेलो आहे तर ते काही योग्य वाटत नाही. आणि म्हणून मग मी गुच्छ घेतो, तुम्ही गुच्छ घेतला आहे म्हणून मी गुच्छ घेतो. माझ्या भावना आणि तुमच्या भावना सारख्याच आहेत. पण तुम्ही गुच्छ देताय, मी रिकाम्या हातानंच गेलेला कसं चालेल, म्हणून मीही गुच्छ घेतो. गुच्छ जो विकतोय त्याचा कदाचित त्याच्यातून फायदा होईल, पण एकाच दिवशी इतके सगळे गुच्छ येऊन दुसऱ्या दिवशी ते कचरा कुंडीत जाण्यापेक्षा त्यापेक्षा त्या फुलांच्या ऐवजी तुम्ही जर काही पुस्तकं घेतलीत तर ते पुस्तकं ही चिरकाळ टिकणार आहे. जोपर्यंत ते पुस्तकं पूर्णपणानं नष्ट होईल तोपर्यंत त्या पुस्तकांमधले विचार टिकणार आहेत. मग अशा पद्धतीची पुस्तकं जी वाचण्याची मला स्वतःला आवड आहे आणि या आपल्या अलीकडच्या काळामध्ये लोकांच्यामध्ये वाचनाची सवय मुळात गेलेली आहे. त्यामुळे मी 3 वर्षापूर्वी आग्रह धरला की मला आपण गुच्छ देऊ नका, आपण पुस्तकं द्या. आणि ती पुस्तकं प्लस त्याच्यामध्ये मी माझ्या वतीनं काही पुस्तकं घेऊन बऱ्याचशा शाळांना भेट दिली. आम्ही 100 शाळांना आम्ही 100 पुस्तकांचे गठ्ठे हे त्यांना आम्ही भेट दिले म्हणून दिलेले आहे, ज्याच्यामध्ये लोकांनी दिलेली पुस्तकं होती, आम्ही काही घेतलेली पुस्तकं होती. आणि आता लोकही सहकार्य करतात. पुस्तकं त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची मला विचारतात तुम्हाला कुठल्या पद्धतीचं पुस्तक आवडेल आणि मग ते विचारून त्या पद्धतीची पुस्तकं देत आहेत. हा एक विचार करायला लोकांना प्रवृत्त करणं, मला वाटतं की एखादा राजकीय क्षेत्रामध्ये नेतृत्व करणारा माणूस आहे त्याच्यामुळे अलीकडच्या काळामध्ये लोकांच्या अपेक्षा सर्वपणानं राहिल्या की यांनी सर्व क्षेत्रामध्ये आमच्या समस्यांचं समाधान करावं, यांनी सर्व क्षेत्रामध्ये आमचं नेतृत्व करावं. मग हेही नेतृत्व करण्याची आमची जबाबदारी आहे की लोकांना कुठं जायचंय, वैचारिक जे काही लोकांना कुठं जायचंय तिकडं फक्त लोकांना नेऊन चालणार नाही, तर लोकांना कुठं नेणं योग्य ठरेल तिथे नेण्यासाठी नेता हा कार्यरत असला पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून मी लोकांना आव्हान करत राहतोय. लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. मी याही वर्षी लोकांना आव्हान करेन, आपण पुस्तकं दिलीच पाहिजेत असं नाही, पण कृपा करून गुच्छ देऊ नका. त्या गुच्छांना दुसऱ्या दिवशी कचरा पेटीतच टाकावं लागतं आणि त्यामुळे कृपा करून गुच्छ देऊ नका. द्यायचंच असलं तर आपण पुस्तकं द्या, त्या पुस्तकांचा आम्ही निश्चितपणानं सदुपयोग करू. सर, तुमच्या वाढदिवसानिमित्त आमच्या सगळ्या टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आम्ही देतोय. आणि आमच्या या खास बाततर्फे तुम्हाला हे पुस्तक आम्ही भेट देतोय. आणि ही भेट घेत असताना आम्ही हा संदेश तुमच्या मार्फतच आम्ही सगळ्यांना देतोय की साहेबांच्या वाढदिवसाला गुच्छ न देता अशीच पुस्तकं तुम्ही द्या आणि ही पुस्तकं चांगल्या ह्याच्या ठिकाणी पोहोचतील अशी निश्चितपणे खात्री आम्ही देतोय. सर, तुम्ही या खासबातमध्ये आम्हाला मुलाखतीसाठी चांगला वेळ दिला त्याबद्दल आम्ही आपले धन्यवाद व्यक्त करतो. मनपूर्वक आभार. थँक्यू. आज आपल्यासोबत आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी आपले विचार मांडलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही जर समाजामध्ये खूप चांगलं काम करत असाल, सामाजिक दृष्टिकोनातून तुम्ही विचार करत असाल, तुमच्या काही संस्था असतील, तुम्ही संस्थेतून चांगल्या पद्धतीने काम करत असाल, लोकांपर्यंत पोहोचत असाल, तर निश्चितपणे आमचं व्यासपीठ तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. दोस्तों, हम इंटरनेट के माध्यम से जुड़े रह सकते हैं. हमारा ईमेल एड्रेस है khabarbaat@live.in. फेसबुक पे हम मिल सकते हैं facebook.com/khabarbaat.
यूट्यूब पे हम मिल सकते हैं youtube.com/UNB Suman। हमारा मोबाइल नंबर है 9869009449। तर पुन्हा भेटूया अशाच काही नवीन व्यक्तींसोबत, नवीन विचारांसोबत। तोपर्यंत धन्यवाद।